हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। जरांगेंकडून चलो मुंबईचा नारा। 20 जानेवारीपासून मुंबईत आझाद मैदान आणि शिवाजी पार्कमध्ये आमरण उपोषण। आरक्षण मिळेपर्यंत माघार नाही, जरांगेंची घोषणा। 3 कोटींपेक्षा जास्त मराठी मुंबईत येणार, आता आम्ही घरी बसणार नाही, जरांगेंचा बीडच्या सभेतून एल्गार। मराठ्यांना संपवण्याचा प्रयत्न होतोय, तसं झालं तर सरकारला जड जाईल, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा। आरक्षण मिळू द्या, कचाकच दाखवतो, जरांगेंचा भुजबळांना इशारा। तर मी कुणाच्या कोल्हेकुई आणि दादागिरीला घाबरत नाही, भुजबळांचा पलटवार। येवल्याच्या एडपटानं स्वतःचं पाहुण्यांचं हॉटेल झालं, आमच्यावर खोटा डाग लावू नका, जरांगेंचा हल्ला बोल। तर क्षीरसागर यांचं घरही मीच झालं का, मंत्री छगन भुजबळ यांचा सवाल। मराठा आरक्षणाची क्युरेटिव्ह पिटिशन सुप्रीम कोर्टाने स्वीकारली। 24 जानेवारीला क्युरेटिव्ह पिटिशनवर सुनावणी, याचिकाकर्ते विनोद पाटील यांचा दावा। क्युरेटिव्ह पिटिशन सुप्रीम कोर्टाने स्वीकारलं, हा मोठा दिलासा, मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या, मंत्री छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया। सगळ्या सोयऱ्यांना प्रमाणपत्र देणार नाही, सरकारकडून स्पष्ट, सरकार चुकायला तयार नाही आणि जरांगे सुद्धा ठाम, आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत, ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांची प्रतिक्रिया। सगळे सोयऱ्यांची व्याख्या करणं महत्वाचं, पण व्याख्या चुकीची केली तर अंगलट येऊ शकतं, बच्चू कडूंचं वक्तव्य। कुणी काही मागणी केली तरी सरकारला कायद्याच्या चौकटीतच काम करावं लागतं, टिकाऊ आरक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू, अजित पवारांची प्रतिक्रिया। आमची मागणी चौकटी बाहेरची नाही, सरकारच्या नजरेत कायद्याची चौकट उलट आहे का, जरांगेंचं अजितदादांना प्रत्युत्तर। जरांगेंच्या अल्टिमेटमच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात आजपासून जमावबंदी, 5हून अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी। नियमांचा भंग केल्यामुळे खासदारांचं निलंबन, अजित पवारांचं परखड भाष्य। तर आम्ही असा काय गुन्हा केला की आमचं निलंबन केलं, सुप्रिया सुळेंचा सवाल। आम्हीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आम्ही म्हणतो तेच खरं, बैठकीवरील प्रश्नावर अजित पवार गट म्हटल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दावा। भाजप आणि शिंदेसोबत जाण्यासाठी आव्हाडांची पत्रामध्ये 1 नंबरला सही, मंत्री हसन मुश्रीफांचा दावा। तर पत्रावर माझी सही होती, पण जयंत पाटलांना भेटल्यावर सही मान्य नसल्याचं सांगितलं, आव्हाडांचं स्पष्टीकरण। बारामतीसाठी योग्य उमेदवार देणार, बारामतीतून लढण्यावर अजित पवारांकडून भूमिका स्पष्ट। तर बारामतीबाबत मायबाप जनता ठरवेल, सुळेंची प्रतिक्रिया। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।